Today we see problem number 4. A jet of water 50 mm in diameter strikes on a fixed plate normally with a velocity of 20 meter per second. Find the force exerted on the flat plate. आपल्याला काय केलं त्यांनी, ए वॉटर जेट त्याचा डायमीटर किती आहे 50 mm आणि वेलॉसिटी काय दिली त्यांनी 20 मीटर पर सेकंद. आपण गिवन डाटा मध्ये लिहिलं d इज इक्वल टू 50 mm, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं 0.5 मीटर. वेलॉसिटी दिलेली आहे 20 मीटर पर सेकंड. आपल्याला माहित आहे फोर्स एक्झर्टेड बाय ए जेट ऑन ए फिक्स्ड प्लेट is given by this formula F is equal to rho a v square. rho a v square. rho का है डेंसिटी, a का है एरिया ऑफ दैट जेट, व्हाट इज द v वेलोसिटी. आलं का लक्षात. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय माहित आहे, आपल्याला F फाइंड आउट करायचंय. रोची व्हॅल्यू माहित आहे कारण का वॉटर जेट आहे, तो वॉटर फ्लो वाला आहे, म्हणजे वॉटरची डेन्सिटी माहिती आहे आपल्याला 1000. ए ची व्हॅल्यू माहित आहे काय, तो सर्क्युलर पार्ट असल्यामुळं π/4 d स्क्वेअर एरिया इज इक्वल टू, आणि व्ही ची पण व्हॅल्यू माहित आहे ती आपण पुट करायची. आता इथं खालच्या ह्याच्यात पुट केलो डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000, π/4 पायची किंमत 3.14 डिवायडेड बाय 4, डी ची किंमत डाटामधून 0.5 ठेवली स्क्वेअर इंटू 20 स्क्वेअर. आता काय करायचं, आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं. आपण जर हे कॅल्क्युलेशन केलं तर आपला आन्सर काय येईल मित्रांनो, 785.4 न्यूटन. जर आपण हे कॅल्क्युलेशन सॉल्व केलो तर आपल्याला फोर्स किती भेटणार, 785.4 न्यूटन मीटर. समोर 2016ला हा 4 मार्काला प्रॉब्लेम विचारलेला आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं मित्रांनो, त्यांनी डायमीटर दिला आणि व्हेलॉसिटी दिलं, डायरेक्ट फोर्स विचारला आहे. फोर्स एक्झर्टेड ऑन ए फ्लॅट प्लेट, जेटकून फ्लॅट प्लेटवर किती फोर्स एक्झर्ट झाला. गिवन डाटा लिहिला आपण डी आणि व्ही. आपल्याला फोर्स एक्झर्टेड बाय जेट ऑन ए फिक्स्ड प्लेट माहित आहे F इज इक्वल टू रो ए व्ही स्क्वेअर. त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण व्हॅल्यू पुट केल्या. रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ वॉटर, वॉटरची डेन्सिटी माहिती आहे आपल्याला 1000 आहे, π/4, आणि सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय होईल, 785.4 न्यूटन. आर यू गेटिंग? ओके, वी विल स्टॉप हियर.